मागील 3 दिवसापासून डॉक्टर सल्ला देत आहे तुम्हाला की तुम्ही प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, विशेषतः आराम केला पाहिजे. तिथून पुढचा दौरा कसा असेल? नाही, दौरा जो ते वेळेवर होणार आहे. डॉक्टर सुट्टी नाही देत, पण मी सुट्टी घेणार आहे. कारण समाज वाट बघतोय आणि समाज अडचणीत असताना, समाजाचे पोर अडचणीत असताना आपण काय करतो, हे आजार हे चालू असतो. रात्र कार्यक्रम असतो, त्यामुळे रात्रभर गेला कार्यक्रम, त्यामुळे तिकडं समाजापेक्षा मी काय मोठा नाही किंवा जीवाची पर्वा करत बसलो तर समाजाचे लेकर 100% अडचणी. आपल्या जीवाची पर्वा आपण नाही करायची. समाजाचे लेकर मोठे झाले आंदोलन सुरू, कार्यक्रम सगळे वेळ करणार आहे. नियोजित आज दिवसभर विनंती केली डॉक्टरांनी, तुम्ही मला सुट्टी द्या. आजचे कार्यक्रम संपल्याच्या नंतर लगेच हे कार्यक्रम संपले की आम्ही संभाजीनगरला गॅलेक्सी हॉस्पिटलला ॲडमिट होतो. आणि कार्यक्रमापुरती सुट्टी देते. बघूयात आता काय कसे. समाज तुम्ही म्हणता की समाजासाठी तुम्ही करताय, पण त्या समाजाला तुम्ही पण हव्या, म्हणजे अगदी ठणठणीत हव्या, त्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, लोक येत आहेत, बोलत आहेत, तर तितके प्रकृतीची काळजी घेणं पण नाही. ते खरं म्हणता येईल. ज्या समाजाला तमिळ लेकरू आहे आणि सुद्धा ते त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं की त्यांनी स्वतःच्या लेकरा इतकंच स्थान मला पण दिले, तितकीच माया स्वतःच्या लेकरा माझ्याकडून. माझं निश्चित चांगलं की मला हे प्रेमाचं वैभव राज्यभरात समाजासाठी मिळालं, माझ्या वाट्याला वैभव आलं. परंतु त्यांच्यासाठी करणं सुद्धा कर्तव्य. जरी आजारी असलो तरी न्यायाचा दिवस गेला, लेकरांना गोरगरिबाच्या लेकरांना या आरक्षणासाठी लय वेळ नसेल काय करतात किंवा मी लय पोरं या आरक्षणामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी यांच्या गेलेल्या. छोट्या छोट्या पदावर यांना समाधान मानावं लागलं आरक्षण नसल्याने. हट्ट एकच आहे आणि ध्येय पण एकच, आरक्षण मिळवत एक दिवस जाईल पण 6 करोड जीव असतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत अडचणी मिळाल्या. स्वप्न शेवटपर्यंतच लेकराच्या चेहऱ्यावर असं बघायचं. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक आमदारांनी चर्चा करण्याची मागणी केली, त्यानंतर दिवस ठेवला आहे अधिवेशनामध्ये. काय वाटतं तुम्हाला की लोक त्यांची भूमिका कशी मांडतील आणि 24 तारीख जी आपण दिलेली ती पण जवळ आहे? तसं तर त्यांनी 8च तारीख, 8 तारखेला पूर्ण दिवस आरक्षणासाठी. परंतु त्यांना काय झालं माहिती, ते एका नेत्याचं ऐकून त्याच्या दबावाखाली सरकार येत आहे काय म्हणून आमच्या तारखेपूर्व ढकलल्या जातात. आणि आरक्षणाच्या बाबतही तेच झालं आणि लेखी देण्याच्या बाबत सुद्धा तेच झालं. आम्हाला 100% मराठ्याला संशय